फुल नॅचरल व्ह्यू आणि डोंगरच डोंगर दिसतोय दिलेला आहे सर्व अनामिका परिवारातर्फे। बघा जरा नाईट झाली तरी आमचा क्रिकेट खेळणं चालू आहे। ते पोपटीला पेटवत आहोत, सुरुवात केलेली आहे काकाने। आतमध्ये साईडला आपली तंदुरी चालली आहे चिकन। नमस्कार मंडळी, तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अमय हँडल्स ब्लॉग्स। तर आज चालत आम्ही फार्म हाऊसला, आपले गुंजर काकांचा फार्म हाऊस आहे, तिथं चाललेलो आहोत। असे पप्पाचे सर्व मित्र आहेत, असे 6 फॅमिली निघालेलो आहोत। 2 गाड्या पुढे गेल्यात, आता आमची गाडी सोबत अक्षू आणि गोलनची गाडी आहे पाठी। तर आता जस्ट थांबलेलो आहोत खारपाड्यावर शेंगा वगैरे घ्यायला। तेच पप्पा आणि काका गेलेत शेंगा वगैरे आणायला। तर ते आल्यावर सर्व जणांना मी दाखवतो कोण कोण आहेत ते। आता सध्या गाडीत मी, मम्मी, आपला अक्ष ना खारपाड्याचा रोड। तर काही जस्ट पोचलेलो फार्म हाऊसला। 2 गाड्या त्या तिथं थांबवल्यात, 2 इकडे। असा आपला फार्म हाऊस काकांचा, गुंजर काका व्ह्यू आणलेला आहे। व्ह्यू बघा तुम्ही नेचरचा, व्ह्यू बघा तुम्ही टेरेसवरनं, फुल नॅचरल व्ह्यू आणि डोंगरच डोंगर दिसतोय। एक नंबर व्ह्यू आहे। सकाळी अजून मजा येईल फॉग असेल तेव्हा। काय डोगो, काय बोलतो? एकटा झालास तू? आले आले पहिले खाण्यावर बघू जरा। मस्त वाटतोय ना। मित्र परिवार बघा, अनामिका गँग डोंगरावर बसलेत। चहा प्यायला बघा कुठे गेलं। तर गाईस आपण आता जस्ट आलेलो आहोत फार्म हाऊस आपल्या गुंजर काकाचे। आता मी सनी न गोलू असंच एक्सप्लोर करायला चाललो। नेचरचा क्लायमेटच बघा तुम्ही, व्ह्यू बघा जरा, व्ह्यू चेक करा, एकदम भारी आहे। त्याच्यामुळे असाच इकड तिकडं आता थोडासा बघू काय काय आहे ते। चला मग पुढचं इथून आता हा असा फार्म हाऊसची एंट्री आहे। वरती चाललो काय काय आहे ते बघायला। प्रदूषण थोडासा झालेली आहे, आग लावलेली आहे, येस यावीच लावली। तिकडेच वरती चाललो, पोपटी भांबोडाचा पाला शोधतो। लाईट पोचलेले आहेत, पोचलाय, पाणी बिनी सगळं, वायफाय आहे सनी, चांगला आहे। पोपटी लावायची आहे, त्याच्यासाठी भांबोडाचा पाला शोधतो। जर भेटली तर पोपटी लावू, नाही तर काय असा तंतूर वगैरे करू। पोपटी चालू आहे। ही बघा पोपटी, इथं लावू शकतो आपण। कंपाऊंड वॉल पण किती मोठे आहे बघ सनी, मोठीची मोठी आहे। हा सात मध्ये आपला फार्म हाऊस आहे। गाईस जस्ट आपला क्रिकेट खेळण्यात आलो आहे। हो टाक, चल चौका यो कौला म्हणजे आपला चौका। डुगू, फिल्डिंगला हरनाल, बॅटिंगला अक्षू ना, मी असंच मोठी पोळा। हे सोड एखादा सोड, हे एखादा चौका सोड त्याचा। बघा जरा नाईट झाली तरी आमचा क्रिकेट खेळणं चालू आहे। तो पण ओके उचलतो।
गाईस आपली आता पोपटीची तयारी चालली. डब्बा भेटलेला आहे, डब्बा फोडण्याचं काम चालू आहे. पप्पा ना काका फोडतात आणि तिकडे ये फक्त बायका सगळ्या बसायला आल्यात. पप्पाचं काम करतात, काकाचं इकडं, आपली पोरा तिकडे खेळतात. तर आपला बॅडमिंटन खेळण्यात आलो आलाय. हो तर गाईस मी ना डुगू थांबलोत मगासून चान्ससाठी. एकच चान्स भेटला आम्हाला. हे मगासून खेळतात, देतच नाही, चिडतात साले. चिडतात ना, चिटिंग करतात खूप. हा तर एक नंबरचं चिटिंग. काय डुगू काय बोलतो? बरोबर. हे 3 झालं. कोण आपला पोपटीची तयारी चालू आहे. डब्बा भरून घेतला त्याने. आम्ही तिथं खेळलो होतो त्यावेळेला पोपटीचा डब्बा भरलेला आहे. नेक्स्ट टाइम नक्की दाखवू. आता पेंडा टाकायचे चालू आहे. हा असा आपल्या गुंजार काकांचा विला आहे. जागा हो का समोर. पप्पा ना काकाचाच लावतात पोपटी. काय डोगो काय करणार? लेग पीस. पोपटीला पेटवत आहोत. सुरुवात केलेली आहे काकाने. पोपटी पेटवाला वैभव काका, गुंजार काका, पप्पा, डुगू. हो एकदाच सर्व केलेला आहे. पण दरवेळे नुसता पेंडा टाकतो, यावेळे एकदाच सर्व होईल. ही आपली पोपटी लागली. पाठी ये बघा आपला फार्म हाऊस. सगळी जण लगेच आली. खेळणं पण सगळीकडे जमा परत. कार्ड्स राहिलेत उनो मध्ये. सगळी जण वरती खेळायला बसलोत. सगळ्यात छोटा मीच यात, बरोबर ना? मी सगळ्यात छोटा, ह्यो सगळ्यात मोठा. हॅलो गाईज, आमचे जोशनाकू आणि गुंजारका यांनी एक नवीन फार्म हाऊस बांधलेला आहे. तर त्याबद्दल आम्ही त्यांना आज भेटायला आलोय आणि त्यांनी खूप खूप अभिनंदन. आणि गुंजारका आणि जोशनाकू त्यांना एक छान असं गिफ्ट पण दिलेला आहे सर्व अनामिका परिवारातर्फे. सगळे आले. येस. आपली पोपटी झालेली आहे. पोपटीचा डब्बा आता गरम आहे. तर पहिले चेक करतो आम्ही झाले की नाही. हो हो हो. आपली पोपटी झालेली आहे. बघ झाले झालेली आहे पोपटी. चला डबा घेऊन तिकडं. ते पोपटी झालेली आहे. आतमध्ये टाक. हे आमच्या अगल्या काकूसा. साईडला आपली तंदुरी झाली आहे चिकन. झालं का तुम्हाला दाखवतो. हे पण वन साइड चाललंय. इकडं पोपटी. इथं पप्पा संचा चाललाय सगळा पिना वगैरे. कोण टेस्ट करू. पोपटी झाली आपली. आम्हीच बसलो चिल्लर गँग वरती. ही भूतीन काय बोलता अर्नाल. पालखीला मस्त नसलास. डेंजर. अजून आला
एक एकाला सांगला यानी तर बघ एक रिकामी प्लेट पण पाहिजे होती ना. मला दे एक पेस. रिकामी प्लेट रिकामी चकुली ताई. तर पोपटी झालेली आहे. चिकन एक नंबर झालेला आहे. काय बोलत आहे? मीठ लेस पोपटी. मीठ जरा कमी झालाय. तुला काय बोलत आहे? मीठ शेंगा खाल्यास नाही तू. याच्यात पण मीठ कमी आहे. सांगून ठेव. बोल बोल नंतर बघतीन ब्लॉग. तुला काय वाटतंय? मीठ कमी आहे ना डोकं? तुला काय वाटतंय? बरोबर आहे. बरोबर आहे. मीठ कमी आहे. हा याच्यासोबत आहे मी पण तुला मला बरोबर लागलेलं आहे. बघून घ्या तुम्ही कोण कोण काय काय बोललाय. नंतर धरा येणार. लास्टचे आपले तंदुरीचे पीस राहिले तेव्हा आम्हाला दिलेत. उरले सुटलेले पीस आहेत 4. माणसा बोला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अर्धा खायचा अर्धा. अर्धा पण नाहीये फक्त क्वार्टर. झाला का? क्वार्टर पाहिजे. तर आमचा सेकंड राऊंडचा फिनिश. हरवला. कोण जिंकला? मी ना. जिंकला कोण? क्या जीना ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना। फूलों में कलियों में सपनों की गलियों में, फूलों में कलियों में सपनों की गलियों में, तेरे बिना कुछ कहीं ना, तेरे बिना भी क्या जीना ओ साथी रे। प्लेट या आता गाणं बोलणार आहेत राणी भैरवी आणि अर्चना काकू. प्यार लेके तुम नया जहां बसाओगे, किसी का प्यार लेके तुम नया जहां बसाओगे। ये शाम जब भी आएगी तुमको किया तुझे का इशारा, जग प्यारा जग सारा, चूक कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। ठीक आहे ना. काय लेनदेन नाही. गाणी बोलतात काय नाही. त्यांचा गेम फक्त खायचा आणि गेम केलायचा. बरोबर आहे का नाही? चिल लाईफ. तुम्हाला आपल्या फार्म हाऊसचा उद्या टूर देतो. आज आलेले टाइम भेटला नाही. सर्व कामात बिझी होतो. हे बघा डोको तुम्हार. हमको दुनिया में समझना ना सनम, आज के बाद तेरी गलियों में ना रखेंगे कदम।
गो करवल्या नाजूक साजूक करवल्या नाजूक साजूक या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या या नेसल्या गो नेसल्या पैठणी साड्या यांच्या डोईवरी सायलीच्या गोरेल्या यांच्या डोईवरी सायलीच्या गोरेल्या यांचे यजमान गो यजमान पेटे मेरा गीत अमर कर दो होठों से छू लो मेरा गीत अमर कर दो रनसारों की मेरे गीत अमर कर दो होठों से मेरे पायल छनकारी तो आ जाओ सांसें लेकर अपनो संगीत अमर कर दो संगीत अमर कर दो मेरा गीत अमर कर दो कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे करेगी दुनिया